हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवं नाव। राज्यसभा निवडणुकीसाठी आयोगाकडून पवारांच्या पक्षासाठी नव्या नावावर शिक्कामोर्तब। हातातील घड्याळ चोरलं पण मनगट आमच्याकडे, आव्हाडांकडून पवारांच्या नव्या पक्षचिन्हाचा फोटो दाखवत अजितदादांना टोला। पवार गटाला आयोगाकडून वटवृक्ष चिन्ह मिळण्याची शक्यता। पुण्यातील शरद पवार गटाच्या कार्यालयावरील घड्याळ चिन्ह काढलं। निवडणूक आयोगाच्या निकालानंतर पवार गटानं घड्याळ चिन्ह हटवलं। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात जाणार। पवारांची कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवींसोबत फोनवरून चर्चा। शरद पवार गट आयोगाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याआधीच अजित पवार गटाकडून कॅबिनेट दाखल। आमची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही आदेश न देण्याची दादा गटाची मागणी। आमचा पक्ष आणि चिन्ह शरद पवारच, जखमी बा कधी घातक असतो। आम्ही कोर्टात जाणार, लढणार आणि जिंकणार। आयोगाच्या निकालानंतर रोहित पवारांची टीका। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी मेरिटनुसारच निकाल देणार। निवडणूक आयोगाच्या निकालाचा संबंध निकालाशी जोडला जाणार नाही। विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून स्पष्ट। वारे पट्ट्या म्हणत मनसेकडून अजित पवारांचा जुना व्हिडिओ ट्विट। शिवसेना शिंदेना मिळाल्यानंतर अजित पवारांची टीका व्हायरल। मनसे आणि आव्हाडांकडून अजित पवारांवर बोचरी टीका। फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात काल भेट। राज्यसभेच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्याची सूत्रांची माहिती। 2.5 वर्षात माडीवरून खाली न उतरणारे माझ्या दाढीपर्यंत कसं पोहोचणार? शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार। तर या दाढी तुमच्या खूप नाड्या आहेत, मला बोलायला लावू नका, असा म्हणत दिला ठाकरेंना इशारा। कोणासाठी कितीही करा, वेळ आली की फणा काढतातच। मनसेच्या वसंत मोरेंचं सूचक व्हॉट्सअप स्टेटस। शर्मिला ठाकरेंनी साईनाथ बाबरांच्या खासदारकीबाबत दिलेल्या संकेतानंतर मोरेंचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत। निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर पुरंदरमधील ईव्हीएम चोरी प्रकरणी चौकशी समितीची स्थापना। पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली द्विसदस्यीय समिती गठीत। लोकसभा निवडणुकीत मनसेसोबत युती करण्यासाठी महायुतीची चाचपणी। बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडेंची फडणवीसांसोबत चर्चा। तर सधीच्या भेट असल्याची संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। छत्रपती शाहू महाराज आमच्या संपर्कात। शाहू महाराज महाविकास आघाडीतून निवडणूक लढवतील, नाना पटोलेंचा दावा। 6व्या जागेसाठी शाहू महाराजांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता। राज्यातील निवासी डॉक्टरांच्या मानधनात 10,000ची वाढ होणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतर मार्चचा संप मागे। पुढील कॅबिनेटमध्ये मानधन वाढीचा प्रस्ताव आणणार असल्याचीही माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।